नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. गद्रे पंपाच्या इथे आपण बघू शकता आता बाहेरचा भाग सगळा काढण्याचं काम सुरू झालंय. पंपाचं डिसमेंटलिंगचं काम चालू आहे. आणि हा जो हायवेचा आता विचार केला तर हा आता बऱ्यापैकी हातखंबा गावापर्यंत रस्ता झालेला आहे. फक्त गावातलं काम अजून चालू आहे, कारण तो मध्ये ब्रिज होणार आहे आणि तिथून पुढे रस्ता जाणार आहे. तर बाकी रस्ता आता इथे ओके आहे, वळ नाहीत फक्त, पण बाकी रस्त्याची क्वालिटी आता चांगली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी एक अनुभव सांगत होतो, म्हणजे साधारण हा रस्ता आणि ट्रॅफिक ब्लॉक हे एक समीकरण होतं. त्यामुळे सिंगल रस्ता असल्यामुळे मोठा ट्रक वगैरे समोर आला की मग ओव्हरटेक करणं शक्य व्हायचं नाही. मग त्यांच्या पाठोपाठ आपलं संत गतीनं जायला लागायचं. ते चित्र डोळ्यासमोर जातंय आणि आता हे चित्र बघायला मिळतंय. दोन बाजू मस्त झाल्यात, निसर्गही छान आहे आणि आपण आता त्या निसर्गाच्या सान्निध्यातून चांगल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करतोय. तर इथे फक्त हे रस्त्याचं काम मधलंच राहिलंय, कारण हा आता इथून कनेक्टिंग पार्ट जो आहे तो पुढे तिथे पुलाला जोडला जाणार आहे. त्याच्यामुळे इकडचं काम पेंडिंग आहे. इथे आता वाहन नाही असं वाटतंय मला. इथे गाडी लावून कुठे जर व्हिडिओ ड्रोन उडवता आला तर बघायचा. फक्त काय आहे, पावसाळी हवा पण आहे, सगळं ते तयारी करून उडवेपर्यंत पाऊस येतो, मग गोंधळ होतो सगळा. पण बघूया इथून किंवा पुढच्या भागात जाऊन बघूया. इथे जरा झाडं बिडं मध्ये दिसत आहेत, चढाच्या तिथे गाडी लावायला जागा आहे का बघूया. तोपर्यंत पावसाचं पण तानमान काय समजलं तर. हा आता एक डेंजर स्पॉट इथला. परवा पण इथे एक LPG टँकर खाली गेला. तो आता कुठे आहे बघायचा, इथेच का पुढे, पण तो टँकर खाली उलटला. हा रस्ता कालच वाटतं, काल बंद होता पूर्ण रस्ता बराच वेळ. याच स्पॉटला कुठेतरी आमच्या एका कम्प्युटर फील्ड मधल्या डीलरचा मृत्यू झाला. टू व्हीलर वरून पालीहून रत्नागिरीला जात होता आणि कोणीतरी त्याला मागणं ठोकलं आणि पळाला. डोक्याला हेल्मेट, कधी ओव्हर स्पीडिंग नाही, शांत सावकाश गाडी चालवणारी व्यक्ती नाहक त्या ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली. हातखंबा गाव आलं आणि हे आता गाव सगळं भविष्यात ठीक होणार. उजव्या हाताने रस्ता होतोय, ब्रिज होतोय, त्याच्यावरनं आता सगळं ट्रॅफिक जाईल. पण हे थोडं बघायला गेलं ना तर ठेकेदाराची बेजबाबदारपणा आहे. ठेकेदाराचा रस्त्याला एवढे प्रचंड खड्डे आहेत, मोठे ट्रक वगैरे त्याला काय फरक पडत नाही, पण गाड्या
त्यांच्यासाठी ते खूप असं आहे की डोक्याला ताप येतो. आणि अशा प्रसंगी जरा खड्डा चुकवायला राहिलं काय झालं की तो खड्ड्यात गेलाच म्हणून समजा. आणि आमच्या त्या डीलरचं पण तसंच काहीच झालं. आता आपण हातखंबाचा जो पूल चालू आहे, पुलाचं काम सुरू आहे, ब्रिजचं काम, त्या ब्रिजवरती आलो आहे. पण इथे ब्रिजवरून आपल्याला काम बघताय साधारण काय काय झालं आहे. तुम्हाला आता ब्रिजचं काम दाखवतो. समोर डोंगरामध्ये तुम्हाला रस्ता दिसतोय, तिथून रस्ता येतोय खाली आणि हा आता इथे पूर्ण हा ब्रिज होणार. आणि माझ्या मते इथे नदी होती, तर ती नदी काढून आता हे सगळं ब्रिजचं काम इथे होत आहे. आणि हा असा इथून आता जोडला जाणार आहे समोर. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपण गाव स्किप करून या ब्रिजवर येऊ. ब्रिजच्या बाजूला इथे जर बघितलं तुम्ही, सुंदर नजारा आहे, शेजारी छोटी नदी वाहते. अशा प्रकारचं हे ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता इथे मध्ये अजून भरपूर काम आहे, कारण हा पूर्ण भरावाचा विषय आहे. भराव घातल्याशिवाय ब्रिज होणार नाहीये. त्यामुळे भविष्यात ह्याला कालावधी पण भरपूर लागणार आहे असं दिसतंय एकंदरीत. ओव्हरऑल इथली जर प्रगती बघितली आपण तर खूप स्लो आहे, कारण हे ब्रिजचं काम व्हायला माझ्या मते अजून एक 8-10 महिने तरी सहज जाणार आहेत. तोपर्यंत आपल्याला साईडचा रस्ता आहे त्याच्यावरनं जा-ये करायचे. आताच हातखंबा पुलाचं काम तुम्हाला मी थोडंसं करून दाखवलं आणि आता तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय आपण. बायकर चालले, ती गाडी बघा. हे जे काम आहे पुलाचं, हे खूप वेळ काढणार आहे असं एकंदरीत कामाच्या गतीवरून इथे तरी दिसतंय, कारण एकदमच संत आहे. आता तसं बघितलं तर हा रस्ता आता आपण जिथून जातोय हा व्हायला जोपर्यंत उजवी बाजू होत नाही तोपर्यंत इकडच्या रस्त्याला ते रस्त्याच्या कामाला हात घालणार नाहीत. आणि तिकडचा जो भाग व्हायचा आहे त्याच्यावरती जोपर्यंत भराव सगळा घालत नाही तोपर्यंत ते काम होत नाही. आणि भराव अजून भरपूर राहिलेला आहे, त्यामुळे हा रस्ता लवकर होईल इथला मधला पॅच असं वाटत नाही जरा. असं तर इथून आता पुढे पण आलोय, उजवी बाजू पण झालेली दिसते. पण आता कसं गंमत आहे बघा, उजवी खालनं गेले, डावी बाजू आपली थोडी वर नाही. सगळ्या गंमाडी गमतीत चालल्यात. त्यांची लेवल खाली आहे, आमची लेवल वर आहे. फक्त समाधानाची बाब की झालाय बाबा रस्ता, कटकट नाही होणार एवढं त्यातलं एक समाधान. थोडीशी पावसाला सुरुवात झाली आणि भरून मात्र आलाय चांगलाच, त्यामुळे धो पाऊस कोसळणार आहे. इकडे उजवी बाजू जी ती मात्र आता बंद आहे. आणि या उजव्या हाताला ज्या बसेस वगैरे तुम्हाला थांबलेल्या दिसत आहेत, तिथे ब्रेक टेस्टिंग सेंटर आहे RTOचं. त्याच्यासाठी या सगळ्या गाड्या तिथे उभ्या आहेत. त्यांचे ब्रेक इथे टेस्ट केले जातात. इथे पुढे उतार आहे चांगला, त्या उतारात सगळ्या गाड्या नेऊन त्यांचे ब्रेक टेस्ट केले जातात. त्याच्यासाठी आता हे सगळं पासिंगसाठी गाड्या आलेल्या आहेत. त्या ट्रान्सपोर्ट व्हेकल ज्या असतात त्यांचं ब्रेक टेस्टिंग इथे होतं RTOचं. आता इथे पुढे गेलं की मागपासून, मी मागे पण 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पूर्वीचा अगदी जो जुना रस्ता होता आमच्या शाळेत आम्ही असतानाच्या वेळेचा, तो इथे समोर आहे. हे आता जे ब्रिजचं काम चालू आहे तिथनं खालनं तो रस्ता, तो जरा आज मी इथे गाडी उभी करून बघणार आहे तो आपल्याला रस्ता बघता येतो का. पण कसं झालं इथे पण ट्रॅफिकचे जरा इश्यू आहेत, जरा आपण पुढे गाडी लावता येते का बघूया. आणि तो रस्ता मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन इथून वरनं जर बघायला आला तर. एक जुनी आठवण आहे. चला गाडी लावायला जागा मिळाली. इथून हा बघा, हा खाली तुम्हाला दिसेल, हा जो रस्ता दिसतोय हा कच्चा आत्ता वाटतोय तुम्हाला, हा रस्ता
हा पूर्वीचा जुना रस्ता आणि इथे छोटा तुम्हाला ब्रिज दिसेल. ह्या रस्त्यावरनं गाड्या पूर्वीच्या जायच्या आणि तिथे समोर तो वर यायचा. हा पूर्वीचा एक इथे छोटा वहाळ आहे पाण्याचा, त्याच्यासाठी हा पूर्वीचा पुरातन काळातला ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरून आपण पूर्वी प्रवास करायचो. हा रस्ता जो होता हा कालांतराने बंद करून आता आपण जो हायवेवरनं जातोय त्या रस्त्याचं निर्माण झालं आणि पुढे रस्ता हा आपण आता बघतोय की सगळा पूर्णच त्याचं स्वरूप आता पालटलंय. आत्ता तुम्हाला जुन्या रस्त्याची थोडीशी माहिती दिली. आमच्या लहानपणी शाळेत असतानाचं पूर्वीचा नॅशनल हायवे, अर्थात त्यावेळी त्याला नॅशनल हायवे म्हणायचे का काय म्हणायचे मला आठवत नाही आता. पण हा बघा, हा जो आता ट्रक उभा आहे डावीकडे, इथून तो रस्ता पूर्वी वर यायचा आणि मग सरळ जायचा. आता आपल्याला इथे डायव्हर्जन दिलंय. आपण आपल्याला साईडला आलो, डाव्या साईडमध्ये, आणि उजवी साईड चालू आहे का माहिती नाही, मला कळत नाहीये. आणि इथे वाहतूक मदत केंद्र दिलेलं आहे वाहतूक पोलिसांचं. ते ॲम्ब्युलन्स पण एक कायम उभी असते आणि गाड्यांची तपासणी त्या ठिकाणी केली जाते. बऱ्याच वेळेला वाहतूक पोलिसांचे वाद होत असतात ड्रायव्हर्स बरोबर. त्याच्यातलं एक मी कॉमन कॉज ज्याला म्हणतात, एक मी बघितलं की ओव्हरलोडिंग, या विषयावर त्यांचे वाद चाललेले असतात. तर प्रत्यक्षात प्रत्येकाचे नियम असतील काहीतरी, मला माहिती नाही काय, पण तो एक मुद्दा धरून बऱ्याचदा वाद होताना मला दिसतात. यूट्यूबला वगैरे मी व्हिडिओ बघतो ना, त्याच्यात पण बऱ्याचदा असंच असतं चाललेलं. ओव्हरलोडिंगच्या कारणावरनं वाद असतात सुरू. जाणकार कोण असतील तर त्यांनी माहिती द्यायला हरकत नाही कमेंट्समध्ये. हा पूर्वीचा रस्ता उजवीकडनं गेलाय आणि त्या टपऱ्यात समोर, तिथून तो बाहेर येतो आणि आता आपण शानसे आपल्या मार्गाने जातोय सरळ रूटनी. हा जो डोंगर होता हा सगळा फोडून मधला हा रस्ता झालाय. आता डोंगराचा इथे थोडासा भीतीदायक वाटणारा असा प्रकार बघायला मिळतो, कारण हे खपले आत्ताच निघायला लागले आहेत. पुढे पावसामध्ये आणखीन ज्याला 3-4 वर्षांनी पाऊस आणखीन जोरात असतो त्यावेळेला आणि काय होईल काय सांगू शकत नाही. पण हा पूर्वीचा जुना आपला रस्ता इथनं उजव्या हाताला डोंगरातनं वर यायचा आणि इथे खाली उतरायचा. साधारण एक्झॅक्ट आता नाही माहित, पण हा बघा साधारण आता आपण आहोत या पोझिशनला तो खाली यायचा. पण आता दोन्ही बाजू झाल्यात. एक त्यात चांगली गोष्ट जमेची बाजू. आपल्याला एक नक्की इथे सांगेन, म्हणजे झाडं तुटली वगैरे त्याचं वाईट वाटतं, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण तरी पूर्वीचा जो प्रवास होता त्या तुलनेत शिस्तीत जर तुम्ही आता गाड्या चालवल्यात तर हा प्रवास सुद्धा तुमचा सुखकर होईल. सगळ्यात मेन म्हणजे जे ट्रॅफिक ब्लॉक होणं आणि त्याच्यात अडकून पडणं हा विषय असतो, तो आता इथे आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि आता एक निसर्गाची कमाल बघा, उजव्या हाताला पूर्ण पाणी आहे रस्त्याला आणि आपली बाजू पूर्ण कोरडी आहे. हे कसा पाऊस पडला असेल ते तुम्हीच बघा. उजवी बाजू पूर्ण चपचपीत भिजली. आता इकडे बघा, डावी बाजू आता आपली थोडी ओली व्हायला लागली आहे.
पण उजवा रस्ता बघा पूर्ण भिजलाय. म्हणजे तो ढग कसा काय त्याने पाणी पाडलं त्याच्यावरनं आपल्याला कल्पना करता येईल. फक्त उजवी बाजू भिजवली ना, आता आपली दोन्ही बाजू भिजल्या आहेत, डावी पण आणि उजवी पण. असे सगळे गमतीचे विषय असतात. तर मगाशी सांगत होतो, सावकाश जर तुम्ही एक शिस्तीत गाडी चालवलीत 80च्या स्पीडला वगैरे तरी आरामात आता पोहोचू शकता. ट्रॅफिक ब्लॉक होण्याचं आता इथे तसं काही कारण उरलेलं नाही कुठे. जिथे कामं सुरू आहेत त्या ठिकाणी मात्र ते होणार आहे, त्याला काही इलाज नाहीये. पण बाकी ओव्हरऑल रस्त्यामध्ये तुम्हाला ट्रॅफिक ब्लॉक झालंय आणि अडकून पडलं असं आता चित्र बघायला मिळणार नाही. आणि पूर्ण गोव्यापर्यंत असं चित्र आहे. फक्त शिस्त पाळा एवढंच मी सगळ्यांना सांगेन. बेशिस्तपणे गाडी चालवली की तुम्हाला पण धोका आहे आणि इतरांना पण धोका आहे. त्यामुळे शिस्तीचं पालन सर्वांनी करणं फार गरजेचं आहे. वळणं फक्त तशीच राहिली, त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी स्पीडवर रिस्ट्रिक्शन येत आहे. खरं तर ही वळणं काढता आली असती त्यांना, स्ट्रेट रोड घालून करता आलं असतं. आणि इथे वा झाडं पण लावून झालेत डाव्या हाताला, कसली लावलेत परमेश्वर आलटाव. आता इथे मधलाच पॅच सोडून दिला, याचं काम पण कित्येक वर्ष चालू आहे, काही झालेलंच नाही इकडे. उजवी बाजू तेवढी तिथपर्यंत सिमेंटची करून ठेवली आहे. हे पुढचं काम का रेंगाळलंय काय कळायला इथे मार्ग नाही. वास्तविक हा काय फार मोठं काम नाहीये. सगळा भराव घालायचा, तो पण अजून घालून नाही झालेला आहे. तर कसं आहे माहितीये, हा रोड क्रॉस होणार आहे, त्याच्यामुळे एक साइड त्यांना काही करून कंप्लीट करायला पाहिजे. झाल्यानंतर त्यांना बाकीचं काम करता येईल. तोपर्यंत हे असंच राहणार, त्याला काही दुसरा पर्याय पण नाही तिथं ते. असो, इथून परत आता चांगला रस्ता सुस्थितीतला आपल्याला मिळतोय, दोन्ही बाजू झालेल्या आहेत. आणि इथून पालीपर्यंत आता रस्ता ओके आहे. पालीमध्ये पुलाचं काम चालू आहे, पण ओव्हरऑल आता इथनं रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही, रस्ता सगळा ओके एकदम. इथे पूर्वीची जी घाटी होती, हा सुद्धा सगळा ट्रॅफिक ब्लॉकचा एरिया होता. घाटी आणि छोटा रस्ता, त्याच्यामुळे ट्रॅफिक ब्लॉक होणं साहजिक होतं. विशेषतः एसटी बसेस, त्याच्यानंतर ट्रक्स, हेवी व्हेकल्स, ते अशी लागोपाठ आले की मग त्यांच्या पाटणं जायचं. ओव्हरटेक करायला काही स्कोपच नसायचा त्यावेळेस, मग कंटाळा यायचा ड्रायव्हिंगचा. आता सुदैवाने तो कंटाळा येणार नाहीये, चांगला रस्ता आपल्याला मिळतो इथे, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग कंटाळा येणार नाही. फक्त गाड्या सावकाश चालवा. पूर्ण हिरवगार नेचर झालेलं आहे, सगळं बघायला इतकं सुंदर वाटतं. काय कायला वाटतं त्या रानात जाऊन बसावं, तिकडे तासनतास उठायचंच नाही, रानाचीच गादी करायची आणि झोपून टाकायचं, मजा आली असती. पण आता रत्नागिरी सुद्धा जोरात पाऊस आहे, इकडे सुद्धा जोरात पाऊस आहे, पण टेम्परेचर मात्र कमी होत नाहीये. 27-28, जरा ऊन पडलं की 30. हे तापमान काय कमी होत नाही. गारवा जो म्हणतो आपण हवेतला, तो काय अजून कुठे जाणवत नाही. आता सुद्धा बाहेर गारवा नाहीये, कोमट आहे वातावरण. गाडीमध्ये आता तो बाहेरचं टेम्परेचर 27 दाखवतोय, पण तरी सुद्धा कोमट आहे. म्हणजे बारीक घाम उजव्या बाजूची,
पूर्ण वर नाहीये पण बऱ्यापैकी वर आहे, त्यामुळे आवाज वाऱ्याचा जो असतो तो थोडा कमी होतो. पण त्याच्यामुळे आता होतंय काय, मला आतमध्ये शिजल्यासारखं होतंय, गरम होतंय प्रचंड. हा उजवा रस्ता बघा आता तसाच पडून राहणार, त्याला वाली कोणी नाही. आणि आता आपण जातोय डाव्या साईडला नवीन झालेल्या रस्त्यावरून. इथे आंब्याची बाग होती दोन्ही बाजूला, ती सगळी झाडं लागणारी झाडं तोडली, रस्ता झाला. इथून समोर आता तुम्हाला पालीतनं समोर गेलात की सिंधुदुर्ग गोवा, आणि पालीतनं डाव्या साईडला गेलात की कोल्हापूर. आपण थांबणार आहोत पालीमध्ये, हा व्हिडिओ पालीमध्ये मी थांबवतोय. तर ही समोर बघा, ही डाव्या हाताला जी काळ्या रंगाची गाडी दिसते, इथून तुम्हाला बाव नदीला जाता येतं डायरेक्ट. हा जो रस्ता आहे, या रस्त्याने तुम्ही बाव नदीला बाहेर पडता. बाव नदीच्या तिथे अलीकडे जे मोठं वळण झालेलं आहे त्या वळणात बाहेर पडता तुम्ही. पालीचं काम मात्र अजून यथातथाच. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगितलंय, आताच्याच व्हिडिओमध्ये हातखंब्यामध्ये जो ऍक्सिडेंट झाला आणि आमचा कम्प्युटर मधला प्रिंटर रिपेअरिंग करणारा त्यामध्ये मृत्युमुखी पडला, त्याचं गाव हे पाली. इथून तो अपडाऊन करायचा आणि ऍक्सिडेंट मध्ये तो गेला, विचार महिना होता आला ते. पालीच्या पुलाचं काम आता गर्डर वगैरे टाकण्यापर्यंत झालंय, पण अजून बराच कालावधी त्याला जायला हवाय. वरचं सगळं काम व्हायचंय. हे सगळे बाहेरनं तयार करतात गर्डर्स वगैरे आणि इथे आणून क्रेननी वर चढवतात. मोठ्या 2 क्रेन असतात, त्या 2 क्रेननी उचलून तो वर ठेवायचा. पण हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अजून त्यांचं पूर्ण नाही, त्याच्यामुळे ते पुढचं काम होऊ शकत नाही. तसं इथे पालीला आपण आलोय, हा व्हिडिओ मी पालीला थांबवतो. इथे पुढे शिवाजी चौक लागेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे, तिथपर्यंत जाऊया आणि थांबूया. आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना आपलं शेअरिंग होईल असं बघा, तेवढाच एक सपोर्ट मला. आतापर्यंतच्या आपल्या सपोर्टसाठी मी आपला आभारी आहे. हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो. धन्यवाद.